प्राथमिक शिक्षण आपण सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमधून, त्यानंतरचं माध्यमिक शिक्षण आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेतले आणि नंतर मग सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आपण इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तर ह्या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला असं कोणत्या टप्प्यावर वाटलं की आपण UPSCची तयारी करूया किंवा UPSC आपण करूया आणि त्याचं कारण काय? म्हणजे ह्याच्यासाठी पहिलं क्रेडिट तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा आहे, हां. की आपण म्हणतो की शिवछत्रपतींचा राजधानीचा जिल्हा आहे. हं. त्याच्यामुळे एक देशसेवेची भावना आहे हं. ही अगदी लहानपणापासूनच आपल्यात आलेली असते. तरीही जर अगदीच टर्निंग पॉइंट म्हणायचं झालं हं. तर 12वी नंतर पहिल्यांदा मी इंडियन नेव्हीचा जेव्हा फॉर्म आणि इंडियन नेव्हीची तयारी जेव्हा करायचं ठरवलं, तेव्हापासून असं ठरवलं होतं की आता आपण देशसेवेकडेच वळायचं आणि देशसेवेचीच तयारी सुरू करायची. मग तेव्हापासून 12वीत एकदा मी NDAची परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग फायनल इयर पासून तेच ठरवलं की आपण आता देशसेवेसाठी पूर्ण वेळ म्हणजे पहिलं तर फायटर पायलट व्हायचं असं ठरवलं आणि नंतर मग त्याच्यात थोडासा अडथळा आल्यामुळे मग इकडे UPSC कडून देशसेवा करायचा डिसिजन घेतला.